महाराष्ट्र के मुख्यमंत्री यवतमाल नगरी में आने वाले एकनाथ शिंदे का स्वागत है, इसके बारे में कोई संदेह नहीं। लेकिन अगर मुख्यमंत्री लाड़की बहन योजना के माध्यम से महिला सशक्तिकरण के नाम पर अपनी ही पार्टी की ब्रांडिंग और प्रचार कर रहे हैं तो ये पूरे महाराष्ट्र के लिए शर्म की बात है। पर्ली में कृषि महोत्सव के दौरान मुख्यमंत्री ने बयान दिया था कि हमने पुलिस के माध्यम से सभी साक्ष्य एकत्रित करने के बाद 4 महीने पहले 2 महीने पहले प्रताड़ित किए गए आरोपियों को मौत की सजा दी थी। तो हमारा सवाल ये है कि फांसी पर लटकाए गए आरोपी का नाम क्या है, किस सेंट्रल जेल में फांसी दी गई, कौन सा स्थान दिया गया। अगर इस सवाल का जवाब हमें मुख्यमंत्री प्रशासन के माध्यम से नहीं मिला तो हम सभी कार्यकर्ता इस कार्यक्रम का पुरजोर विरोध करेंगे। जी हां, ऐसी बात यवतमाल के नागरिकों द्वारा कही जा रही है। यवतमाल से शहर प्रतिनिधि सैयद मतीन की रिपोर्ट। उद्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आमच्या यवतमाळमध्ये येत आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांचं यवतमाळ नगरीमध्ये स्वागत आहे, याच्यामध्ये दुमत नाहीये। पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाकरता यवतमाळमध्ये येत आहेत त्या कार्यक्रमाबद्दल आमचा निषेध आहे। कारण मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण, आणि हा संपूर्ण कार्यक्रम जिल्हा यवतमाळ प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। माननीय मुख्यमंत्री यवतमाळमध्ये येऊन जर स्वतःच्या पक्षाचं ब्रँडिंग प्रमोशन करत असतील तर 100% लज्जास्पद आहे। लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पक्षाला प्रमोट करण्यासाठी स्थानिक पातळीवरती प्रयत्न करण्यास सुरुवात केलेली आहे। या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। पण ज्या बहिणीच्या नावाने माननीय मुख्यमंत्र्यांनी योजना सुरू केली ती लाडकी बहीण आज ठाण्यातील बदलापूर असेल, आमच्या विदर्भातला अकोला असेल व अन्यत्र ठिकाणी ज्या महिलांवरती अत्याचार झाले ती महिला आजही असुरक्षित का आहे। परवाच परळीमध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही एका आरोपीला सशक्त कारवाई करून पोलिसांनी एव्हिडन्सेस जमा करून त्याला अटक केली, त्याला फाशी दिल्या गेली 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी। मुख्यमंत्र्यांच्या शब्दामध्ये 100% तफावत आहे आणि हे बोललेलं वाक्य संपूर्णपणे चुकीचं आहे। हे वाक्य महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या कानावरती गेलेलं आहे आणि या वाक्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो। माननीय मुख्यमंत्री यवतमाळमध्ये येत आहेत, पण मुख्यमंत्री जर आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं आमच्या माध्यमातून उत्तर देत नसतील तर आम्ही संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ मिर्झापुरे, सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ पुसनाके, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिनभाऊ मनवर व मी प्राध्यापक पंढरी पाटे, आम्ही आमच्या पद्धतीने उद्याच्या कार्यक्रमाचा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा आम्ही आमच्या पद्धतीने निषेध करूं। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.